कल्याण डोंबिवलीमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या महिला पुरुष तसेच तरुण वर्गाने पारंपरिक आदिवासी नृत्य करत मोठा जल्लोष साजरा केला. दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक हर्षाली चौधरी यांनी रॅली उपस्थित राहून कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरच आदिवासी भवन उभे राहणार तसेच KDMC भवन उभे राहणार तसेच KDMC हद्दीतील आदिवासी पाड्यांमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचं आश्वासन दिलं. सर्वांना जय जोहार, जय आदिवासी. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठ्या उत्साहात हा जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहेत. त्यासाठी सगळ्या नागरिकांना, सर्व तमाम जनतेला माझ्याकडून व आमचे 2 नगरसेवक आहेत. नगरसेवक आपले बांगले साहेब, किरण बांगले साहेब, नगरसेविका शीतल भंडारी मॅडम, आम्हा तिघांकडून सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला जागतिक आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही बघत आहात की जेव्हा सकाळी बऱ्याच ठिकाणी प्रोग्राम्स होते ते अटेंड करून आली. त्यानंतर आपले इथे आपलं महानगरपालिकेत आपण वंदन केलं. त्याच्यानंतर आम्ही यात्रेमध्ये आलोय. इथे खूप सुंदर असे प्रोग्राम्स केलेले आहेत, चालू आहेत. आता तुम्ही बघू शकता की चालू आहे, डान्स वगैरे आहेत. आणि सगळ्या संस्थेमार्फत जे आमच्या संस्था आहेत आदिवासींच्या, त्या कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेत ज्या संस्था आहेत त्यांच्या वतीने हा प्रोग्राम करतो आहोत आपण. त्यानंतर इथून आम्ही एक छोटंसं असं वृक्षारोपण करणार कार्यक्रम आहोत. त्यानंतर आपण भव्य अशी मोठी रॅली आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये भव्य अशी मोठी रॅली आहे, ती इथून आपल्या शिवाजी चौकातून निघणार आहे. त्यानंतर त्याचा समारोप आपला D वॉर्डमध्ये होणार आहे. द वॉर्डात होणार आहे. तिथे आपण सगळ्या सोयी केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी जेवणाची सोय आहे, सगळ्याच गोष्टी केल्या आहेत. नियोजन खूप व्यवस्थितरित्या आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आमच्या सर्व संस्थेमार्फत असू द्या किंवा आम्हा 3 नगरसेवकांच्या तर्फे असू द्या किंवा माझ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रथम नागरिक आहे म्हणून सगळ्या आदिवासी बांधवांना आणि माझ्या सगळ्या जनतेला खूप साऱ्या आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देते. समाजासाठी भेट म्हणून मी जेव्हा महापौर म्हणून बसली तेव्हा आम्हा 3 नगरसेवकांचं, मी नगरसेवका पहिले झाले, त्यानंतर महापौर झाली, पण त्यांचं एक स्वप्न आणि माझं एक स्वप्न आहे की आमच्या इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणि माझ्या पूर्ण आदिवासी बांधवांचं स्वप्न आहे की इथे एक आदिवासी भवन व्हावं. आणि त्यासाठी नक्कीच माझा पाठपुरावा चाललेला आहे. आणि सकाळी जेव्हा कमिशनर साहेबांनी माझं बोलणं चालू होतं की कमिशनर साहेब खूप पॉझिटिव्ह आहे, कारण की तेही धुळ्या ठिकाणी होते काम, ते तिथे प्रतिनिधित्व करत होते. आणि त्यांचं असं म्हणत होतं की आदिवासी समाज हा खूप गरीब आणि शांत संयमी असा आहे. त्यांच्यासाठी आपलं जे आदिवासी पाडे वगैरे आहेत इथे आपण त्यांना आता मूलभूत सुखसुविधा देऊ शकतो मॅडम, तर ते आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही हे झालं 15 ऑगस्ट नंतर आमचं असं चाललं की जे पाडे आहेत तिथे आपण फिरून त्यांना जे सुखसुविधा आहे, जसं पाण्याची सुखसुविधा, त्याच्यानंतर त्यांना आपण लाईट्स, स्ट्रीट लाईट्स वगैरे आपण त्यांना देऊ शकतो. हे आम्ही 15 ऑगस्ट नंतर तिथे पाणी दौरा करून आपण त्यांना नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत.